हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आज आपण एकदम डिफरंट प्रकारे पावभाजी करणार आहोत। म्हणजे सेम प्रोसेस आहे बट थोडीशी वेगळी। कुकरमध्ये मी घेतलं आहे बटर, त्याच्यानंतर ऑइल आणि थोडंसं जिरं। या सगळ्या भाज्या व्यवस्थित स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत सोलून वगैरे। आणि नंतर मग या सगळ्या भाज्या ॲड केल्यानंतर मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि भाज्या थोड्याशा जाडसर ठेवायच्या आहेत। त्याच्यानंतर माझ्याकडे मटर नव्हते म्हणून मी हिरवे वाटाणे घरातले भिजवून त्याच्यामध्ये ॲड केले। आता किती कलरफुल वाटतात या भाज्या। तुम्हाला अजून काही एक्स्ट्रा करायची इच्छा असेल टाकायची त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। पावभाजी मसाला त्याच्यामध्ये ॲड केला। यस, कुकरमध्येच आपल्याला ॲड करायचं। त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पाणी जेवढं जिरतं राहील पाणी तेवढंच ॲड करायचं आहे, कारण एक्स्ट्रा ठेवलं तर मग भाजीला ते जास्त होईल। मीठ चवीनुसार ॲड करायचं आहे, पुन्हा मिक्स करायचं आहे। सर्व काही मिक्स केल्यानंतर आपल्या भाज्या या प्रकारे दिसतात एकदम कलरफुल। कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या 4 ते 5। त्याच्यानंतर मी एक टोप घेतला, गॅसवर ठेवला आहे। भाज्या एकदम व्यवस्थित प्रकारे शिजलेल्या आहेत। टोपामध्ये आपण घेतलं आहे बटर, त्याच्यानंतर थोडंसं ऑइल आणि त्याच्यानंतर आपण कांदा आणि टोमॅटो याच्यामध्ये ॲड करणार आहोत। आणि कांदा आणि टोमॅटो शिजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, कच्चं नको राहायला, कारण भाजी मग खूप जाडसर लागते खाण्यासाठी। त्याच्यामुळे मग मीठसुद्धा ॲड करायचं जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर शिजेल। त्याच्यानंतर झाकण ठेवायचं 2 ते 3 मिनटासाठी। झाकण काढून घेऊया आणि आत्ता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। सो आपण आता याच्यामध्ये ॲड करूया शिमला मिरची। शिमला मिरची मी कुकरमध्ये सगळ्या भाज्यांमध्ये सुद्धा घेतली होती आणि मला कच्चीसुद्धा हवी होती टेस्टसाठी, म्हणून मी ॲड केली। झाकण ठेवून शिजण्यासाठी इकडे भाज्या सगळ्या स्मॅश करून घेते व्यवस्थित, कारण जाडसर नको राहायला त्यासाठी। आणि मी म्हणूनच कुकरमध्ये छान शिजवून घेतलं होतं जेणेकरून स्मॅश करायला जास्त डिफिकल्टीज नाही येणार। आता भाज्या म्हणजे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची शिजलेली आहे। शिमला मिरची पूर्ण नाही शिजवली, थोडा कच्चटपणा राहायला पाहिजे। आणि ही सुद्धा इकडे आपली भाज्या सगळ्या व्यवस्थित स्मॅश करून झालेल्या आहेत। आता आपण या सगळ्या मिश्रणामध्ये आपली भाजी मिक्स करूया। मी थोडं नोटीस केलं का की भाजीचा कलर किती छान दिसतोय, म्हणजेच बीटरूटमुळे। आता बीटाचं प्रमाण आहे ना थोडं कमीच घ्यायचं, नाहीतर भाजी गोडसर होऊ शकते। आणि पुन्हा एकदा स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थितपणे आणि नंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये हळद ॲड केली, मालवणी मसाला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पावभाजी मसाला। तुमच्याकडे लाल तिखट असेल तरीही चालेल। सो मिक्स करून घ्यायचं आणि भाईसाब कलर तर एकच नंबर येतो आहे। आणि व्यवस्थित स्मॅश वगैरे मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कुकरमधलं थोडं पाणी ॲड करायचं। सो मिक्स करून घेतलं, जास्त पाणी नाही ॲड करायचं, नाही तर भाजीला टेस्ट बिलकुल लागत नाही। जेवढं हवं आहे तेवढंच। एक उकळी आली की त्याच्यानंतर मग झाकण ठेवून द्यायचं 5 मिनटासाठी। झाकण काढून घेऊया आपण आणि आता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि म्हणजेच याचा अर्थ भाजी छान शिजलेली आहे। बटर ॲड करूया वरून आणि आपण वरून कोथिंबीर गार्निशिंगसाठी ॲड करूया। आणि ही भाजी एकदम परफेक्ट बनते, तुम्ही पण नक्की करून बघा। पटकन खा आणि सांग कसं झालं। आजची पावभाजी जरा जबरदस्त झाल्यासारखीच वाटते, मस्त वाटते बघायला तर मस्त। बाकी तुझ्या हाताला टेस्ट तर चुंबेश्वरी। सुंदर, पक्का 100%। वा, स्माईलवरून तर असं कळतंयच आहे की भारी झाली असेल म्हणून। एन्जॉय। मस्त टेक्स्चर पण छान आले, कलर पण मस्त आले। फूड कलर टाकण्यापेक्षा हे बेस्ट होतं। टेस्ट पण ॲज इट इज आहे। आणि तुम्हाला मित्रांनो ताईने दाखवलं याच्यामध्ये युनिक आज पद्धत वापरलेली आहे, ते जे की बीटरूट। जबरदस्त। मित्रांनो, आजची तुम्हाला पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला। आणि सबस्क्राईब नसेल केलं अजूनपर्यंत नक्की सबस्क्राईब करा। येणारा व्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यामुळे। तोपर्यंत टेक केअर ऑल, बाय।